MSc Part 1, Paper 3, Organic Chemistry, Unit 2, Nucleophilic Substitution Reaction. In that, the aliphatic nucleophilic substitution, the SN1, SN2 and SNI reaction was already studied. Then now is the set mechanism we are learned. Then what is the set mechanism? Set is a single electron transfer mechanism. In some nucleophilic reaction where SN1 mechanism is highly probable, it has been proved by ESR determination of intermediate that free radical are in fact involved. जास्त करू आपण न्यूक्लियोफिलिक रिॲक्शनमध्ये बघितलं तर SN1 मेकॅनिझम हायली प्रोबॅबल आहे, बट ESR डिटर्मिनेशनने आपल्याला करण्यात येते की इंटरमिडिएट जो फॉर्म होतो तो फ्री रॅडिकलसुद्धा फॉर्म होतो. इन सच अ मेकॅनिझम अ कार्बोकॅटायन इज अ गुड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर अँड द न्यूक्लियोफाईल अ गुड इलेक्ट्रॉन डोनर. अशा मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन जो आहे हा गुड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता त्यामध्ये असते, आणि न्यूक्लियोफाईल हा गुड इलेक्ट्रॉन डोनर असतो, म्हणजे त्याच्यामध्ये देण्याची क्षमता जास्त असते न्यूक्लियोफाईलमध्ये. द मेकॅनिझम आर नेम सेट मीन्स इज सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मेकॅनिझम. Okay, an example, the reaction between trimethyl cation and tertiary butoxide. Is a simple example. The trimethyl cation is a carbocation and the tertiary butoxide ion is a nucleophile. Then next step, the radical formation is formed. In this step, the tertiary trimethyl cation is a carbocation is a good electron acceptor, and the tertiary butoxide ion is a nucleophile is a good electron donor. Then formation of the product. In the next page, the mechanism are in there. The firstly, the carbocation is a good electron acceptor. Then the tertiary butoxide are the in a negative ion in this 2 electron. So the 1 electron is donated to the carbocation, and the second step is this 2 electron is combined together and the formation of the product. Then the next point is the SN2 mechanism. Then what is the SN2 reaction? The mechanism of SN2 reaction is a concerted, the one-step process without an intermediate and involves the backside displacement of the leaving group by a nucleophile. म्हणजेच द SN2 रिॲक्शन ही कन्सर्टेड वन स्टेप प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये इंटरमिडिएट फॉर्म होत नाही, आणि ह्यामध्ये न्यूक्लियोफाईल जो आहे तो लिव्हिंग ग्रुपच्या बॅक साईडने अटॅक करतो आणि आपल्याला इन्व्हर्टेड प्रोडक्ट मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एस कॉन्फिगरेशनचा जर रिॲक्टंट असेल तर आपल्याला आर कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळतो, आणि जर आर कॉन्फिगरेशनचा रिॲक्टंट असेल तर आपल्याला एस कॉन्फिगरेशनचा प्रोडक्ट मिळतो. देन नेक्स्ट पॉईंट इज अ फॅक्टर ऑफ इंटेक धिस रिॲक्शन. म्हणजे कुठले फॅक्टर या रिॲक्शनवर अफेक्ट करतात, SN2 रिॲक्शनवर अफेक्ट करतात ते पाहू. फर्स्ट फॅक्टर इज द स्ट्रक्चर ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेटचं स्ट्रक्चर कसं असावं, त्याचा काय इफेक्ट SN2 मेकॅनिझमवर होतो ते बघू. द रेट ऑफ अ डायरेक्ट डिस्प्लेसमेंट दॅट इज अन SN2 रिॲक्शन इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टू स्टेरिक बल्क ऑफ द सबस्टिट्यूएंट प्रेझेंट ऑन द कार्बन अंडरगोईंग सच अ रिॲक्शन. म्हणजेच SN2 रिॲक्शनमध्ये जर बल्की ग्रुप रिॲक्टंटवर जर प्रेझेंट असेल तर त्याचा जास्त इफेक्ट पडतो त्या रिॲक्शनवर. दिस इज एक्सपेक्टेड सिन्स द डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन इन्क्रीज द ॲट द रिॲक्टिंग कार्बन ॲटम. थस फ्रॉम द स्टेरिक पॉईंट ऑफ व्ह्यू द ऑप्टिमम सबस्ट्रेट विल बी द CH3X. जास्त करून त्यामध्ये मिथाईल हा ग्रुप म्हणजे मिथाईल हॅलाइड हा ग्रुप यूज केला जातो. Each replacement of a hydrogen by more bulky alkyl group should be decrease the rate of reaction. तर CH3X जर आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्या कार्बनवर 3 हायड्रोजन आहेत, आणि ते तिन्ही हायड्रोजन जर आपण एखाद्या बल्की अल्किल ग्रुपने रिप्लेस केले तर त्या रिॲक्शनचा रेट कमी होतो, डिक्रीज होतो.
Consequently, the order of reactivity of alkyl group is expected to be the methyl is more than primary, is more than secondary, is more than tertiary, and this is observed. म्हणजेच ह्यामध्ये द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल ग्रुपची जर आपण रिॲक्टिव्हिटी बघितली तर मिथाइल ग्रुपची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे प्रायमरीपेक्षा, सेकंडरीपेक्षा आणि टर्शरीपेक्षा. द मिथाइल हॅलाइड रिॲक्ट मोस्ट रॅपिडली अँड टर्शरी हॅलाइड रिॲक्ट स्लोली ॲज टू बी द अनरिॲक्टिव्ह बाय द SN2 मेकॅनिझम. म्हणजेच मिथाइल हॅलाइड हा मोस्ट रॅपिडली ह्यामध्ये रिॲक्ट होतो आणि टर्शरी हॅलाइड हा खूप स्लोली रिॲक्ट होतो, म्हणजे तो अनरिॲक्टिव्ह असतो हे SN2 मेकॅनिझममध्ये. देन सेकंड आहे पॉईंट इज अ सेकंड फॅक्टर आहे न्यूक्लियोफिलिसिटी अँड सॉल्वंट इफेक्ट. The consideration of increase the polarizability of the nucleophile in improving the nucleophilic power is a particularly useful for uncharged nucleophile. In their case, the solvation effect, that is the extent to which the nucleophilic species is surrounded by the solvent molecule. तर यामध्ये सॉल्वेशन इफेक्टमध्ये काय होतं, द न्यूक्लियोफिलिक जी स्पेसीज आहे त्याच्या सराउंडेडला सॉल्वंट मॉलिक्यूल अब्स्ट्रॅक्ट होतो. शुड बी मच लेस स्ट्रॉंग. न्यूक्लियोफिलिसिटी इज द इम्प्टेड बाय द सॉल्वेशन. द मॉलिक्यूल ऑफ अ सॉल्वंट, example water and alcohol is a protic solvent, can form hydrogen bond to the anionic nucleophile. तर ह्यामध्ये काय होतं, द न्यूक्लियोफाईल अनायोनिक न्यूक्लियोफाईल जो आहे त्याबरोबर जर आपण वॉटर किंवा अल्कोहोल हे प्रोटिक सॉल्वंट घेतले तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक अनायोनिक न्यूक्लियोफाईल अँड वॉटर मॉलिक्यूल किंवा अल्कोहोल ह्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो. द स्मॉलर द anion आर मोर टाईटली सॉल्वेटेड अँड लार्जर वन्स. जेवढा स्मॉल आयन असेल तेवढा टाईटली बॉन्ड स्ट्रॉंग होतो, टाईटली त्याला बाउंड केला जातो. दिस फेनोमेनॉन देअरफोर द क्रिएट अ सॉल्वंट induce the barrier to attack the substrate. For a solvated anion to act as a nucleophile, energy is required to strip off some of the solvent molecule. This energy is a much larger in the case of small strongly solvated ion. ही एनर्जी ही लार्जर असते स्मॉल स्ट्रॉंगली सॉल्वेटेड आयनमध्ये. For example, F minus as compared to the I minus, generally the polarizability of atom and ion shows an increase with increasing the atomic number going to the periodic table. म्हणजे जर आपण periodic table नुसार बघितलं तर पोलरायझेबिलिटी ही ॲटमची किंवा आयनची ही इन्क्रीज होत जाते जसं जसं त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. while the solvation of iron decrease with increasing the atomic number. त्याचप्रमाणे सॉल्वेशन आयनचं आहे ते डिक्रीज होत जातं जसं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. म्हणजेच पोलॅरिझिबिलिटी जी आहे ती ॲटॉमिक नंबर वाढला की इन्क्रीज होते, पण सॉल्वेशन हे ॲटॉमिक नंबर वाढला की डिक्रीज होत जातं. देन नेक्स्ट फॅक्टर आहे लिव्हिंग ग्रुप. अ गुड लिव्हिंग ग्रुप is the one which is become a stable ion after the departure. गुड लिव्हिंग ग्रुप आपण केव्हा म्हणतो, जेव्हा तो स्टेबल आयन फॉर्म होतो. ॲज द मोस्ट लिव्हिंग ग्रुप इज अ लिव्ह ॲज अ निगेटिव्ह आयन. जास्त करून लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह आयन असतो. द गुड लिव्हिंग ग्रुप आर दोज आयन विच इज स्टॅबिलाइज दिस निगेटिव्ह चार्ज मोस्ट इफेक्टिवली. चांगला गुड लिव्हिंग ग्रुप आपण केव्हा म्हणू, जेव्हा तो निगेटिव्ह चार्ज त्यामध्ये स्टॅबिलाइज होतो. दिस वीक बेस डू दिस बेस्ट. ह्याच्यामध्ये वीक बेस हे बेस्ट असतात लिव्हिंग ग्रुपसाठी. दस द बेस्ट ग्रुप आर वीक बेस. इफ अ ग्रुप इज अ वीक बेस दॅट इज द कॉन्जुगेटेड बेस ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिडचे जे कॉन्जुगेट बेस आहेत ते वीक बेस असतात. इट विल जनरली बी गुड लिव्हिंग ग्रुप. ते गुड लिव्हिंग ग्रुप असतात. इन SN2 रिॲक्शन the living group begins to gain negative charge as the transition state is reached. जेव्हा ट्रान्झिशन स्टेटमध्ये SN2 रिॲक्शनमध्ये
निगेटिव्ह चार्ज लिव्हिंग ग्रुप गेन करतात. द मोर द निगेटिव्ह चार्ज इज स्टॅबिलाइज द लोअर द एनर्जी ऑफ द ट्रान्झिशन स्टेट. जर निगेटिव्ह चार्ज हा स्टॅबिलाइज असेल, जास्त स्टॅबिलाइज असेल, तर ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी लो असते. अँड दिस लो एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन अँड देअर बाय इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. आणि त्या लो एनर्जी ॲक्टिवेशन असल्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन SN2 रिॲक्शनचा इन्क्रीज होतो. The acid HCl, HBr, HI, H2SO4 are all strong acids since the anions Cl minus, Br minus, I minus and HSO4 minus are stable anion. These anions are also good leaving group in the SN2 reaction. म्हणजे HCl, HBr, HI, H2SO4 हे स्ट्रॉंग ॲसिड आहेत आणि त्याचे जे कॉन्जुगेटेड बेस आहेत ते स्टेबल anion आहेत, त्यामुळे ते गुड लिव्हिंग ग्रुपसुद्धा आहेत. ऑफ द हॅलोजन द आयोडाइड आयन इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप अँड द फ्लोराइड आयन इज द प्युअरेस्ट. त्यामध्ये हॅलोजनमध्ये आपण बघितलं तर आयोडाइड हा बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे दॅन द फ्लोराइड आयन. त्यामध्ये आपण आयोडाइडची लिव्हिंग ग्रुपची स्टॅबिलिटी बघितली. I- इज अ गुड लिव्हिंग ग्रुप, दॅन Br-, दॅन Cl-, दॅन F-.